हाय गाईज, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. कसे आहात सगळे? अगदी मजेत असणार नाही. तर आजचा आपला जो क्लास आहे तो रिलेटेड आहे सिविक्स. सो काही महिन्यांपासून आपण सगळे लॉकडाऊनचा एक्सपिरियन्स घेत आहोत नाही. आणि या लॉकडाऊनमुळे खूप सारे चेंजेससुद्धा झाले आहेत. अँड वी अडॉप्टेड दॅट चेंजेस ऑल्सो. सो वॉट आय मीन टू से, द ह्युमन बिईंग्स आर अडॉप्टेड द चेंजेस. या सगळ्यांचा संबंध आपल्या लेसनशी कसा असणार आहे? बिकॉज नाऊ टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द लेक्चर्स ऑफ सिविक्स, ज्याची तुम्ही सगळेजण वाट बघत होतात की सिविक्सचे लेक्चर्स कधी स्टार्ट होतील. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द लेक्चर ऑफ सिविक्स अँड ऑलमोस्ट वी completed history and geography 1 chapter. So for your unit test you have to prepare that lessons very well. तर तुम्हाला हा चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन टू द पार्लमेंटरी सिस्टीम, यासाठी तुम्हाला काढायचं आहे टेक्स्ट बुकचं पेज नंबर 68 तुम्ही पेज नंबर काढून ठेवा. अँड यू हॅव टू कीप वन पेन, पेन्सिल अँड ऑल्सो द नोटबुक टू राईट डाऊन द क्वेश्चन्स अँड अंडरलाईन द पॉईंट्स. वन मोर थिंग आय वॉन्ट टू टेल you, you have to make a notes of that lesson to prepare the question answers. Understand? So I want to tell you about the introduction of parliamentary systems. Students thought that the civics is somehow hard lesson because it is related to the parliament, government and all. But let me tell you that civics is a very easy subject. खूप सोपा असा हा चॅप्टर आहे बेटा. बिकॉज इन द सिविक्स वी स्टडीड अबाउट द गव्हर्मेंट, देन द पार्लमेंट, लोकसभा, राज्यसभा, आपला राज्यकारभार जो कसा चालतो, त्यात कुठले सदस्य असतात, देन व्हॉट आर द मिनिस्टर्स, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ होल कंट्री, स्टेट गव्हर्मेंट, दॅट ऑल आर द थिंग्स वी आर स्टडीड इन द सिविक्स, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, नागरिकशास्त्र. ओके, सो नाऊ विदाउट वेस्टिंग टाईम वी हॅव टू स्टार्ट अवर टुडेज चॅप्टर, that is the introduction to the parliamentary system. First I want to tell you the parliamentary system, ज्याला आपण संसदीय शासन प्रणाली असं म्हणत असतो. तर तुम्ही हा लेसन मे बी 7th स्टँडर्डमध्ये ज्या वेळेस तुम्ही होता तेव्हा तुम्ही स्टडी केला असेल. सो नाव वन्स अगेन आय विल रिमाइंड यू द पार्लमेंटरी सिस्टीम मीन्स संसदीय शासन प्रणाली. इट इन्क्लूड सम पॉईंट्स लाईक राज्यसभा, राज्यसभा अँड द some other things. So here are the some questions given in your textbook. You have to find out the answer. Actually introduction parliamentary systems ची ओळखच या लेसनचा मीनिंग आहे, जे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. इन दिस चॅप्टर वी विल लर्न द मशिनरी ऑर द सिस्टीम ऑफ गव्हर्मेंट इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन डू यू नो, ज्याला आपण भारतीय संविधान म्हणतात. असेंब्लीमध्ये आपण रोज सगळे प्रिम्बल म्हणत असतो नाही, वी द पीपल ऑफ इंडिया. सो दिस वन इज द ओनली द वन थिंग फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन. बट कॉन्स्टिट्यूशन इज अ बुक विच इज टेल अबाउट द व्हॉट rights and human rights and some other things like articles. So it is written by Dr. B.R. Ambedkar. How many days it take, that all we will study in the next chapter. But exactly what we are going to study, the system of government. भारताचा जो राज्यकारभार आहे, ॲडमिनिस्ट्रेशन, देन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट, how it is means happen or how it is going on, that exactly we are going to study. So now look at the questions given in your textbook. You have to thought about that. Have you thought about this? What is the parliamentary system of government? भारतीय संसदीय शासन प्रणाली म्हणजे नेमकं काय असते? तुम्हाला असं म्हणजे जर भविष्यात जर तुम्हाला जाऊन अशी संधी आली की एखादा मिनिस्टर वगैरे व्हायची, तर ती तुम्ही सोडाल का? खूप चांगली संधी जर तुम्हाला मिळाली तर नक्कीच तुम्ही ते सोडणार नाही. सो फॉर दॅट यू हॅव टू नो अबाउट द गव्हर्मेंट सिस्टीम्स. भारताचा राज्यकारभार कसा चालतो, कुठले मिनिस्टर असतात, व्हॉट आर द वर्क्स ऑर फंक्शन्स डन बाय दॅट पीपल्स, या सगळ्यांची माहिती तुम्हाला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्या सगळ्यांसाठी आधी तुम्हाला लेसन माहिती असणं गरजेचं आहे. आणि लेसन जर तुम्हाला माहिती करायचं असेल, सो यू शूड हॅव अ टेक्स्ट बुक. जर तुम्ही ते परचेस केले नसेल तर करून घ्या. ओके, सो व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन. इन इंडिया वी हॅव अ प्राईम मिनिस्टर, बट वाय देअर इज अ नो प्राईम मिनिस्टर इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. खूप सोपे मिनिंग आहे. वाय इन इंडिया वी हॅव अ प्राईम मिनिस्टर. आणि आताच्या सध्याच्या कंडिशनला आपले प्राईम मिनिस्टर कोण आहेत सांगायची वेगळी गरज आहे की तुम्हाला माहिती आहे? चला तुम्ही शोधून घ्या. हू इज द प्राईम मिनिस्टर ऑफ अवर इंडिया. सो वी नो व्हेरी वेल दॅट
in India we have a prime minister, but the question is that why there is a no prime minister in the United States of America. भारतात जर का प्राईम मिनिस्टर आहे तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये प्राईम मिनिस्टर का बरं नाही आहे. सो हू इज देअर हू हँडल द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दॅट अमेरिका. सो व्हाय नॉट देअर इज अ प्रेसिडेंट. म्हणजे जसं भारतामध्ये प्राईम मिनिस्टर्स दे कॅन हँडल द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ कंट्री, सेम इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका द प्रेसिडेंट कॅन हँडल द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ देअर country. Then what is the difference between the parliamentary and the presidential system of government. हाच आपल्या चॅप्टरचा आज कन्सेप्ट आहे. वी आर स्टडिंग अबाउट द पार्लमेंटरी सिस्टीम अँड द प्रेसिडेंटल. बोथ द सिस्टीम्स ऑफ गव्हर्मेंट आर टोटली डिफरंट. We know very well that in the India the prime minister manage all the things, they control all over the country. It means that भारतावर सर्वतोपरी त्यांचं नियंत्रण असते. But about the United States of America there is a presidential system, so there is a total difference. Now from that this question you may lead us that every country has a different government. या क्वेश्चन्सवरून ॲटलिस्ट तुम्हाला एक आयडिया आली असेल दॅट देअर इज अ डिफरंट काइंड्स ऑफ गव्हर्मेंट. चला तर आपण आता याच्या पुढचा भाग बघूया. नाव लेट अस वी अंडरस्टँड अबाउट द गव्हर्मेंट अँड देअर ब्रांचेस. डू यू नो व्हॉट आर द ब्रांचेस ऑफ गव्हर्मेंट. तुम्हाला गव्हर्मेंट म्हणजे शासन हे सुद्धा माहिती आहे का. मीन्स वी जस्ट नो की आपल्या गावामध्ये एक सरपंच असतो, मग त्याच्यानंतर परत कोणीतरी गावाचा एक प्रमुख असतो. देन इफ वी थिंक अबाउट द डिस्ट्रिक्ट तर तिथे जिल्हाधिकारी असतो. देन इफ वी थिंक अबाउट द स्टेट तर तिथे कोण असतो, CM असतो. अँड इफ वी थिंक अबाउट द कंट्री सो देअर इज अ प्राईम मिनिस्टर. सो इन दिस वे वी कॅन गेट अ चेन टू हँडल द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ टोटल कंट्री. सो टोटली देअर इज अ सम ब्रांचेस ऑफ द गव्हर्मेंट सिस्टीम दॅट वी आर गोइंग टू स्टडी इट फर्स्ट ऑफ ऑल. चला अंडरलाईन करत चला मी जे पॉईंट सांगेन तुम्हाला. द फंक्शन ऑफ अ लेजिस्लेचर इज टू मेक अ लॉ. अंडरलाईन करा फर्स्ट पॉईंट. एक्झिक्युटिव्ह इज द फर्स्ट ब्रांच ऑफ गव्हर्मेंट. विच वन. एक्झिक्युटिव्ह ज्याला आपण मराठीत कायदे मंडळ असं म्हणतो. सेकंड वन द लेजिस्लेचर इज द फर्स्ट ब्रांच ऑफ गव्हर्मेंट. लेजिस्लेचर ज्याला आपण मराठीत कायदे मंडळ म्हणतो. सेकंड वन इज द एक्झिक्युटिव्ह, दॅट वन इज द सेकंड ब्रांच अँड थर्ड वन इज द ज्युडिशियरी. तुम्हाला करायचं काय आता नोटबुकमध्ये 3 ब्लॉक करायचे आहे, ट्री डायग्राम काढायचे आहे. फर्स्ट वन इज द लेजिस्लेचर, सेकंड वन इज द एक्झिक्युटिव्ह अँड थर्ड वन इज द ज्युडिशियरी. दीज आर द 3 ब्रांचेस ऑफ गव्हर्मेंट. इज दॅट क्लिअर. चला समोरचं बघा. नाव व्हॉट आर देअर फंक्शन्स. या सगळ्यांचे फंक्शन्स काय असतात. द फर्स्ट फंक्शन ऑफ द लेजिस्लेचर इज टू मेक अ लॉज. कायदे करणं ज्याला आपण म्हणतो ना. सो टू मेकिंग द लॉज इट इज अ फंक्शन ऑफ लेजिस्लेचर. यू शूड रिमेंबर दॅट इट इज फॉर द 1 मार्क्स. यू शूड राईट और अंडरलाईन. नेक्स्ट द एक्झिक्युटिव्ह इम्प्लिमेंट्स द लॉज. नाव वॉट एव्हर द लॉज इज मेड बाय द लेजिस्लेचर या सगळ्यांचं इम्प्लिमेंट करणं, अंमलबजावणी करणं, दॅट वन इज द फंक्शन्स ऑफ एक्झिक्युटिव्ह ज्याला आपण कार्यकारी मंडळ असं म्हणतो. अँड थर्ड वन इज अबाउट द ज्युडिशियरी सिस्टीम ज्याला आपण न्यायव्यवस्था असं म्हणतो ना. We get a justice from the courts. So there are 4 kinds of courts. District courts, then the high court, supreme courts. So the judiciary provide us the justice. So these are the 3 branches. I hope you underline. Now see what are their functions of this organ, their jurisdictions and limitations on their power and their interrelationship between these organs are decided by the Constitution. One more thing you have to remember here that whatever the functions of these organs या सगळ्यांचे legislature, executive and the judiciary system या सगळ्यांचे जे काही functions आहे, works आहे, that all are done only due to the what डिसाइडेड बाय द कॉन्स्टिट्यूशन्स. मीन्स असं नाही आहे की हे सगळे आपल्याच मनानं कायदे करतील, कुठलाही कायदा करतील आणि तो अप्लाय करतील का. असं झालं तर मग प्रश्नचिन्ह उभं राहील ना. सो बिकॉज ऑफ दॅट ऑल आर द थिंग्स वर्क्स फंक्शन्स आर डन बाय अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन.
Understand? Now, it is the nature of their interrelationship that determines the system of government adopted the particular country. Just because of the constitution, our India adopted what? The parliamentary system of government. आपल्या भारताने मीन्स संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला आहे. Now, after that there is some characteristics of parliamentary system. Now, look at here, there are two main types of government system. These are followed as parliamentary system and presidential system. I told you that there is a two kinds of what? Government system. दोन प्रकारच्या प्रणाली आहेत. The first one is what? Parliamentary, which is adopted by the India. भारताने संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला आहे. हे एक तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. Second one is the presidential system. So presidential system is adopted by which country? आपण अगदी सुरुवातीलाच बघितलं, प्रेसिडेंटल सिस्टीम इज अडॉप्टेड बाय युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सो एक्झॅक्टली इन धिस लेसन वी आर स्टडिंग अबाउट दिस टू कन्सेप्ट, parliamentary system and second one is presidential system. So we are going to start about the parliamentary system of government. भारतीय संसदीय शासन प्रणाली जसं आपण त्याला मराठीत म्हणतो. So you should underline whenever I told you the parliamentary system of government developed primarily in England. First you have to notice that or you should remember parliamentary system जी आहे ती कुठे डेव्हलप झालेली आहे. So it is developed in the which country? It is developed in the England. In England the constitution is unwritten constitution. The governance is carried out in the accordance with the traditions, customs and conventions. Now whatever the parliamentary system is developed, so where it is जी काही संसदीय प्रणाली आहे ती कुठे डेव्हलप झाली आहे? इट इज डेव्हलप इन वेअर? in the England. And how's their constitution? So the constitutions in that place it is in the form of unwritten, अलिखित स्वरूपात आहे ते. अँड वॉट एवर द गव्हर्नन्स इज देअर, तिथे जे काही गव्हर्मेंट आहे ना त्यांचे जे काही फंक्शन्स आहे, वर्क्स आहे, सो इट इज टोटली कॅरीड आउट विथ द ट्रॅडिशन्स, कस्टम अँड कन्व्हेन्शन्स. परंपरा किंवा ट्रॅडिशन्स जे आहेत ना याच्यानुसार तिथलं गव्हर्मेंट चालते. आपल्या भारतातलं गव्हर्मेंट राज्यकारभार रूढी आणि परंपरांनी चालत असेल काय? So think about that. So we just discuss about that England because our parliamentary system is adopted from that England parliament. So that's why I told here that the whatever the government of England, so it is totally carried out with the traditions, customs and conventions. Now the British parliament is involved in the period of time. Now look at here, the parliamentary system of government having its roots in the parliament is considered as a contribution of England. Now whatever the parliamentary system is adopted by the India, भारताने जी संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला आहे, so that is totally the contribution of the England because it is taken from the parliament of England. That's why the totally it is a contribution of England. म्हणजे जी काही भारतीय संसदीय शासन प्रणालीचा भारताने स्वीकार केला आहे ती मुळातच कुठून आलेली आहे? सो इट इज टेकन फ्रॉम द इंग्लंड पार्लमेंटरी सिस्टीम. देन India has adopted this parliamentary system. We can see some broad similarities in the parliamentary system of England and the parliamentary system of India. Now we understand that our Indian parliamentary system is taken from the England. ही गोष्ट तुम्हाला कळली असेल. So somehow there is a similarity between the parliamentary system of England and between the parliamentary system of इंडिया. त्या दोनही पार्लमेंटरी सिस्टीम्समध्ये देर इज अ ब्रॉड सिमिलॅरिटीज. हा पॉईंट्स तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. देर इज अ समहाऊ ब्रॉड सिमिलॅरिटीज बिटवीन दीज टू पार्लमेंटरी सिस्टीम्स. देन बट when we look at the institutional level, the Indian parliamentary system is a different in the content. Yes, we know that there is a somehow broad similarities. काही थोड्याफार फरकाने दोन्ही पार्लमेंटरी सिस्टीम सारख्या आहेत, त्यात काही प्रॉब्लेम नाही. बट
somehow if we think about our Indian parliamentary system, so it is somehow different than the content of parliamentary system of England. जर आपण इंग्लंडच्या पार्लमेंटरी सिस्टीमचा अभ्यास केला तर त्यापेक्षा भारताची संसदीय शासन प्रणाली काहीशी काय आहे, वेगळी आहे. तर मग ही जी भारतीय शासन प्रणाली आहे ज्याला आपण पार्लमेंटरी सिस्टीम्स म्हणतो, सो याचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहिती असायला पाहिजे. नाही तर चला पेन घ्या, नोटबुक घ्या आणि बसा, बिकॉज नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पार्लमेंटरी सिस्टीम. Now look at, we are going to start the characteristics of parliamentary system. We know very well that our India adopted the parliamentary systems. भारतीय संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला आहे. So you should know the characteristics of that parliamentary systems. You have to write down points one by one because it consists for the 2 marks. Unit testला हे 2 marks साठी राहू शकते. So let's first we should understand the parliamentary system is a system of governance. The legislature of the central government is known as the parliament. The Indian parliament compose president, Lok Sabha and Rajya Sabha. Whenever I read, तुम्हाला असं वाटत असेल की शब्द जरा काही कठीण आहे. ऐकलेत काही शब्द, लोकसभा, राज्यसभा आणि प्रेसिडेंट. तुम्ही जेव्हा न्यूज बघता ना किंवा एखादा न्यूजपेपर बघता, त्या न्यूजपेपरमध्ये हे नावे येत असतील, लोकसभा, राज्यसभा आणि प्रेसिडेंट. सो व्हॉट इज दॅट लोकसभा, राज्यसभा अँड प्रेसिडेंट? दॅट आय विल टेल यू हिअर दॅट द पार्लमेंटरी सिस्टीम इज अ सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट अँड द लेजिस्लेचर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट इज नोन ॲज अ पार्लमेंटरी सिस्टीम. वॉट एव्हर द वॉट सेंट्रल गव्हर्नमेंट. बघा 2 टाईप्सचे गव्हर्नमेंट असतात, एक सेंट्रल गव्हर्नमेंट अँड सेकंड वन इज द स्टेट गव्हर्नमेंट, राईट? So just we think about the central government of the legislature. लेजिस्लेचरला मराठीत कायदेमंडळ असं म्हणतात. So that totally legislature of the central government form a what? पार्लमेंट. या सगळ्यांशी मिळून काय बनत असते बेटा? पार्लमेंट, ज्याला आपण संसद असं म्हणतो. नाउ इट इन्क्लूड्स सम थिंग्स लाईक अ प्रेसिडेंट, लोकसभा अँड राज्यसभा. मी जसं तुम्हाला सांगितलं ना की हे शब्द तुम्ही एखाद्या न्यूजमध्ये ऐकले असाल, पेपरमध्ये ऐकले असाल. एक्झॅक्टली हे काय असते, लोकसभा, राज्यसभा, त्यांचे फंक्शन्स काय असतात, वर्क काय असतात, दॅट ऑल आर वी विल स्टडी इन द सेकंड चॅप्टर. यू जस्ट रिमेंबर द वर्ड्स. व्हॉट? सो अवर पार्लमेंटरी सिस्टीम फॉर्म विच थिंग्स इट फॉर्म्स ड्यू टू द प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा. खूप सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर काय, आपली जी संसद आहे ना ती कोणत्या मीन्स कंटेंट्सनी बनलेली असते? 3 गोष्टी असतात त्यामध्ये, प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा. चला हे पॉईंट्स अंडरलाईन करून ठेवा बिकॉज वी आर गोइंग टू स्टार्ट द सेकंड वन कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, नाव हिअर लुक ॲट, मेंबर्स ऑफ द लोकसभा आर डायरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल अँड द नंबर ऑफ मेंबर्स इन द हाऊस इज फिक्स. लोकसभा आणि त्यांचे इलेक्शन्स, काही महिन्याआधी आपण इलेक्शन्स एक्सपिरियन्स केलेत, तुम्ही नसेल केले, तुम्ही कदाचित त्या इलेक्शन्सच्या जे काही प्रचार असते त्याच्यामध्ये झेंडे घेऊन फिरले असाल. आठवते का? असं एखाद्या प्रचारमध्ये गेला, ते टॅग तुम्ही लावले असाल, कॅप्स घालून फिरले असतील, मे बी तुम्हाला आठवत असेल. सो दॅट इलेक्शन्स वॉट एव्हर ऑफ लोकसभा इट इज डायरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल. लोकांचं वोटिंग घेऊन लोकसभेचे इलेक्शन्स घेतले जातात. जसं की आपल्या शाळेत इलेक्शन्स होतात, आठवते का? आपले स्कूल असेंब्ली इलेक्शन्स, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सोबतच्या फ्रेंड्सचा प्रचार केला असणार वगैरे वगैरे. नाव so what is the point is that members of the Lok Sabha they elected by the people and the number of members is in the Lok Sabha it is fixed. आत्ताच्या कंडिशनला लोकसभेमध्ये किती मेंबर्स आहेत माहिती आहे का तुम्हाला? चला नोट डाऊन करा. देअर इज अ टोटल 552 मेंबर्स इन द लोकसभा. हे खूपच इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी नाही की तुम्ही हा 8th स्टँडर्डचा अभ्यास करताय म्हणून, बट दॅट स्टडी विल बी हेल्पफुल इन द फ्युचर ऑल्सो. पुढे जाऊनही तुम्हाला या सगळ्यांचा अभ्यास कुठेतरी कामी येणारच आहे. सो फॉर दॅट यू शूड रिमेंबर व्हॉट द नंबर ऑफ मेंबर्स इज फिक्स इन द लोकसभा. अंडरस्टँड? नाव थर्ड पॉईंट वी विल डिस्कस अबाउट द पार्लमेंट. द इलेक्शन्स टू द लोकसभा आर हेल्ड ॲट द रेग्युलर इंटरवल्स. बघा इलेक्शन्स जे असतात ना ते रेग्युलर इंटरवल्स नंतर घेतले जातात. इट मीन्स ते एकेका वर्षाने होतात का? 6 महिन्याने होत असतील का? नो, द इलेक्शन्स ऑफ द लोकसभा
they are conducted at some regular intervals. It means that every after 5 years that elections of Lok Sabha were held. प्रत्येक 5 वर्षानंतर लोकसभेचे इलेक्शन्स होतात. and all the political parties contest that elections. The party which get more than half of the seats considered as the majority of the party, and the party majority party forms the government. Means exactly government कसं बनत असते. Now the elections were take after some intervals. Is that clear? Now second one is that after the intervals, the whatever the political party, those who get more than half seats, so that will be कन्सिडरेड ॲज अ मेजॉरिटी पार्टी. खूप सोपा आहे. ज्याला जास्ती मतं मिळतात, ज्याला आपण बहुमत असं म्हणतो, त्या सरकारचं मग सरकार काय बनत असते, स्थापन होत असते. अँड द पार्टी मेजॉरिटी विच फॉर्म्स द गव्हर्मेंट. द पार्टी विच गेट मोर वोट्स सो दे कॅन फॉर्म अ गव्हर्मेंट. तर अशा तऱ्हेने आपल्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स कंप्लीट झाल्या आहेत. Now our third one characteristic, fourth one characteristic is the sometimes when no party gets a clear majority, some parties come together to form a majority and they can establish the government. This kind of government is known as a colonial government. बघा, means sometimes what happen, the some parties they do not get a majority काही, because we know that all the party contest the election. सगळ्या ज्या काही पार्टीज असतात त्या सगळ्या या इलेक्शन्समध्ये पार्टिसिपेट करतात. बट समटाइम्स व्हॉट हॅपन, सम पार्टीज दे डू नॉट गेट द क्लिअर मेजॉरिटी. दॅट टाईम व्हॉट हॅपन, अशा वेळेस काय होत असेल, जसं की आपण काही दिवसांआधी लोकसभेचे इलेक्शन्स झाले त्यावेळेस असंच झालं. सम पार्टीज दे डू नॉट गेट अ मेजॉरिटी ऑफ वोट्स, सो दॅट टाईम व्हॉट हॅपन, some parties come together to form a majority and they can establish a government. What time happen that time? Some parties means maybe the 2 or 3 parties they come together. 2 किंवा 3 पक्ष एकत्र येतात आणि ते मग सरकार स्थापन करतात. त्याला आपण काय म्हणतो? सो दिस टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट इज नोन ॲज अ कॉलिशन गव्हर्नमेंट. Is that clear? This one is also the very important characteristics of parliamentary system. Now next one is the, in this way the candidates directly elected by the people become members of the legislature and the party in the majority gets a chance to form the government. अशा तऱ्हेने काय होत असते, whatever the candidates they are totally directly elected by the people. जे काही सदस्य किंवा गव्हर्नमेंटचे असतात ते कसे निवडले जातात, they are directly elected by the people and become the members of the legislature. म्हणजे लेजिस्लेचर ज्याला आपण कायदेमंडळ म्हणतो ना, त्या कायदेमंडळाचे ते अशा तऱ्हेने काय बनतात, सदस्य बनतात. अँड सच ए पार्टी इन द मेजॉरिटी दे हॅव अ चान्स टू फॉर्म अ गव्हर्नमेंट. Now we are going to continue the characteristics of parliamentary system. The leader of the majority party becomes the prime minister. He or she selected candidate for the ministerial position from among his or her colleagues. Now here we are going to understand the characteristics. What exactly the leader of the majority party. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, the elections were conducted and whatever the party get more votes, majority of the votes, that party form the government. ज्या पार्टीला जास्त बहुमत मिळतं त्या पार्टीचं सरकार बनतं, नाही गव्हर्नमेंट स्थापन होतं असं आपल्याला माहिती आहे. सो वॉट एव्हर द लीडर ऑफ दॅट पार्टी ही ऑर शी बिकम अ प्राईम मिनिस्टर. बरोबर आहे. जसं की आत्ता आपले प्राईम मिनिस्टर कोण आहेत, नरेंद्र मोदीजी आहेत, नाही का. तर ही ऑर शी सिलेक्टेड द कॅन्डिडेट फॉर द मिनिस्टरियल पोझिशन्स from among his her colleagues. Now whatever the remaining members of that Lok Sabha, so the prime minister can choose such a candidates to form a council of minister. शब्द थोडेसे तुम्हाला हार्ड जात असेल तर तुम्ही मराठीत मिनिंग लिहून ठेवू शकता. व्हॉट काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे ज्याला आपण मंत्रिमंडळ म्हणतो ना, तुम्ही न्यूजमध्ये बऱ्याचदा काउन्सिल ऑफ मिनिस्टर, मंत्रिमंडळ हे शब्द ऐकले असणार. सो वॉट एव्हर द प्राईम मिनिस्टर इज सिलेक्टेड, ही सिलेक्टेड सम कॅन्डिडेट अमॉंग हिज कलिग्स. नाव कलिग्स मीन्स म्हणजे त्यांचे मित्र नाही. वॉट एव्हर द कॅन्डिडेट्स ऑफ दॅट लोकसभा, इट इज हाऊ मेनी
552. So among them he selected the candidate for the position of minister to handle the administration of country. This one is the very important characteristics. Next is the prime minister and the council of minister chosen by the prime minister together form the executive in the parliamentary systems. बघा एक्झिक्युटिव्ह ज्याला आपण कार्यकारी मंडळ म्हणतो ते कसं तयार होत असेल. मी तुम्हाला आधीच सांगितलं की नागरिक शास्त्राचा जर अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला काही गोष्टी जनरल नॉलेज माहिती असायला पाहिजे, बेसिक नाही का. सो हिअर वी कॅन अंडरस्टँड दॅट पॉईंट. द प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर मंत्रिमंडळ. सो दे बोथ आर मेकिंग अ व्हॉट एक्झिक्युटिव्ह इन द पार्लमेंट. अँड व्हॉट इज देअर ड्युटीज? द parliamentary system in executive they has a dual responsibility. The first one is the as an executive they have to implement the laws, and second one as they are member of legislature also they have to fulfill the responsibilities of legislature. Now one thing is clear here. What is that? Prime Minister and his council of minister they are both are making a what executive. या दोघांचा मिळून एक्झिक्युटिव्ह बनत असते, कळलं. नेक्स्ट त्या एक्झिक्युटिव्ह जेव्हा तयार होत असते दॅट टाईम दे हॅव अ ड्युअल रिस्पॉन्सिबिलिटी अमॉंग देम. व्हॉट इज द फर्स्ट वन? फर्स्ट वन इज दॅट दे हॅव टू इम्प्लिमेंट द लॉज. जे काही कायदे तयार झाले आहे त्याची अंमलबजावणी करणे, त्यांचं वर्क फंक्शन सगळं बघणे, दॅट वन इज द इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी. अँड सेकंड वन आज दे आर मेंबर ऑफ लेजिस्लेचर सो दे हॅव टू फुलफिल द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ लेजिस्लेचर. यासोबतच कायदे बनवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं या दोन्ही ड्युअल रिस्पॉन्सिबिलिटीज कोणाकडे असतात? दीज आर द टू रिस्पॉन्सिबिलिटीज हॅज द एक्झिक्युटिव्ह. सो that's why the prime minister and the council of minister they are responsible for their actions and the policies. The prime minister and the council of minister is responsible to the legislature for their actions and the policies. Just I told you that the prime minister and council of minister they has a dual responsibility, right? So whatever the actions and policies done by them so they are responsible for the legislature. त्यांनी जे काही कायदे तयार केले असतील किंवा त्याची अंमलबजावणी झाली आहे किंवा नाही, so for that they both are the responsible for the legislature. You have to underline that point. It means that the council of minister has to work with the legislature. It is for this reason that the parliamentary system is known as a responsible system of government. So that's why the parliamentary system of government it is known as a responsible system of government, because the executive they have to work with the legislature. legislature आणि executive कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ या दोघांनाही सोबत काम करावं लागतं. सो दॅट्स वाय व्हॉट द पार्लमेंटरी सिस्टीम इज नोन ॲज अ रिस्पॉन्सिबल सिस्टीम ऑफ गव्हर्मेंट. या दोनही लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हवर भारताचा राज्यकारभार निर्भर असतो. नेक्स्ट another distinct characteristics parliamentary system of government is collective responsibility. Decision taken by any ministry department is considered as a decision of the government. बघा याच्यावरून तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगते की जसं आपल्या घरी आई बाबा असतात, हो ना, बाबांनी एखादी निर्णय दिला की तो घरच्या सदस्यांना लागू करावा लागतो, मान्य करावा लागतो, बरोबर आहे. कारण बाबा म्हणजे मुख्य आपल्या घरचे किंवा आई म्हणजे मुख्य, आणि त्यांनी दिलेला निर्णय डिसिजन आपल्याला मान्य करावा लागतो. सेम इथं पण थोडंसं असंच आहे बघा. द पार्लमेंटरी सिस्टीम इज ऑफ अ गव्हर्मेंट अँड वॉट एवर द डिसिजन टेकन बाय द एनी मिनिस्टर ऑर एनी डिपार्टमेंट सो इट इज द कन्सिडरेड ॲज अ डिसिजन ऑफ अ गव्हर्मेंट. इन केस whatever the council of minister it is formed and the prime minister, त्यापैकी कुठल्याही एका मिनिस्टर किंवा डिपार्टमेंटने एखादी डिसिजन घेतला फॉर द वेलफेअर ऑफ द कंट्री सो दॅट डिसिजन इज कन्सिडरेड ॲज अ डिसिजन ऑफ गव्हर्मेंट. तो निर्णय पूर्ण सरकारचा निर्णय आहे असं कन्सिडर केल्या जाते. यू हॅव टू अंडरलाईन दॅट
point. Now the entire council of minister is responsible for that decisions. आता council of minister म्हणजे काही फक्त 4-5 मिनिस्टर असतील का? किती लोक असतात काउन्सिल ऑफ मिनिस्टर्समध्ये? द काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज फॉर्म बाय सम पीपल. हाऊ मेनी पीपल्स आर देअर? व्हॉट आर देअर वर्क्स? व्हॉट आर देअर नेम्स? These are totally different that we will study in the next chapter, but you should remember some points here that the council of minister is responsible for that decision. जो काही निर्णय एक डिपार्टमेंटने घेतला आहे त्याला हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर काय असतात? जबाबदार असतात. इन द नेक्स्ट 2 चॅप्टर वी विल सी विथ द एक्झाम्पल्स हाऊ द प्रिन्सिपल कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी इज ब्रॉट इन टू द प्रॅक्टिस. पुढच्या लेसनमध्ये तर आपण याचा अभ्यास करणारच आहोत. बट व्हॉट यू शुड रिमेंबर? characteristic that the characteristics of parliamentary system is a collective responsibility. Okay, is that clear? Now look at here, we will get some more information about the parliamentary system. In the parliamentary system, the executive is dependent upon the confidence of the legislature in them. Now from that we understand that whatever the parliamentary system and the executive, so it is totally depend upon the confidence of the legislature. कारण आपल्याला माहिती आहे legislature their work is to make a laws and executive their work is implement that laws. So in this way both are somehow connected to each other. That's why the executive is depend upon the what? Legislature. This means that the council of minister remains in the power till the enjoy the support of confidence of the legislature. So we understand that you have to underline that point. The council of minister they are enjoying their powers, means ते त्यांच्या पदावर राहू शकतात, but when still they can enjoy the support of the confidence of legislature. Legislature their work is making law. So because of that whatever the council of minister they can enjoy the support but only with the confidence of legislature. If suppose the legislature feels that the executive does not work in according to its wishes, it removes the executive from the power by passing a just नो कॉन्फिडन्स मोशन्स अगेन्स्ट द एक्झिक्युटिव्ह. बघा कधी कधी असं होऊ शकते ना की समजा एक्झिक्युटिव्स इफ सपोज द लेजिस्लेचर फील दॅट एक्झिक्युटिव्ह डज नॉट वर्क प्रॉपरली, कार्यकारी मंडळ जे आहे ते व्यवस्थित काम करत नाही आहे किंवा दे आर नॉट प्रॉपर वर्किंग, सो दॅट टाईम दे आर जस्ट पासिंग अ वन no confidence motion against the executive, and in this way whatever the members are there they can remove from their place. म्हणजे समजा लेजिस्लेचरला असं वाटलं की एक्झिक्युटिव्स ते त्यांचं वर्क प्रॉपरली करत नाही आहे इन द अकॉर्डन्स इट्स देअर विशेस, सो दे हॅव अ पॉवर to just pass the no confidence motion to against the executive. In this way no confidence motion is an effective tool to keeping a check over the executive. म्हणजे no confidence motion is a what? इज अ इफेक्टिव्ह टूल. हे एक असं एक हे आहे की ज्याच्यामुळे सामोरच्याला त्याच्या पदावरून रिमूव्ह करता येते, काढता येते नाही. तर या सगळ्या आपण आज ज्या बघितल्या त्या काय होतात? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पार्लमेंटरी सिस्टीम. टेक्स्टबुकमध्ये खूप लॉंग असा पॅराग्राफ आहे, तुम्ही त्यातले जे काही मी पॉईंट्स इम्पॉर्टंट सांगितले आहे ते अंडरलाईन करून एक शॉर्ट नोट्स बनवा जेणेकरून तुम्हाला ते सगळे लक्षात राहिले पाहिजे. सो हिअर वी कंप्लीटेड द फर्स्ट concept parliamentary system and their characteristic. In the next video we will discuss the presidential system. So write down all the points and do your study. We will meet in the next video. Thank you very much.